नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या करंट मित्र या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर. आज आहे 29 जानेवारी 2025. तर आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे प्रश्न आहेत, ते संपूर्ण या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील, तर नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचा अपडेट आल्यानंतर तो व्हिडिओ पाहता येईल. चला तर मग प्रश्न क्रमांक पहिला आहे. भारतातील कोणत्या राज्यात नुकताच समान नागरी कायदा लागू करण्यात आलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, उत्तराखंडमध्ये समान नागरी कायद्याचं लागू करण्यात आलेलं आहे आणि हे पहिलं राज्य ठरलेलं आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 2. कोबेला डेटा रिपोर्टनुसार सर्वाधिक YouTube वापरणारे लोक कोणत्या देशामध्ये आहेत? सर्वाधिक YouTube वापरणारे लोक कोणत्या देशामध्ये आहेत? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, भारत. भारतामध्ये सर्वाधिक YouTube वापरणारे लोक आहेत. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 3. कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांच्या वतीने दिले जाणारा जनस्थान पुरस्कार हा कोणाला जाहीर झालेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, सतीश आळेकर यांना जनस्थान पुरस्कार जाहीर झालेला आहे आणि तो कोणाच्या वतीने दिला जातो? कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांच्या वतीने. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 4. नुकताच जाहीर झालेल्या वित्तीय आरोग्य निर्देशांक अहवालानुसार महाराष्ट्र राज्य कितव्या क्रमांकावर आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, महाराष्ट्र हे 6व्या नंबरवर आहे. कशामध्ये? वित्तीय आरोग्य निर्देशांकामध्ये. त्याच्याबद्दल पॉईंट आहे. वित्तीय आरोग्य निर्देशांकामध्ये प्रथम क्रमांकावर आहे ओडिशा आणि द्वितीय क्रमांकावर छत्तीसगड हे राज्य आहे आणि 6व्या क्रमांकावर आहे आपले महाराष्ट्र राज्य. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 5. 2014-15 ते 2021-22 या आर्थिक वर्षात वित्तीय आरोग्य निर्देशांकानुसार महाराष्ट्र राज्याचा कितवा क्रमांक होता? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 4था क्रमांक होता. आता घसरून तो 6व्या क्रमांकावर आलेला आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 6. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने कोणाची निवड 2024च्या वर्षातील सर्वोत्कृष्ट कसोटीपटू म्हणून केलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, जसप्रीत बुमराह हे सर्वोत्तम कसोटीपटू म्हणून त्यांची निवड झालेली आहे. कशामध्ये? 2024 वर्षातील सर्वोत्कृष्ट कसोटीपटू आणि महिलांमध्ये झालेली आहे स्मृती मंधाना यांची. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 7. प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित परेडमध्ये कोणत्या राज्याच्या चित्ररथाने कृष्णाची शिकवण आणि औद्योगिक आकांक्षा ही थीम प्रदर्शित केलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, हरियाणा राज्याने ही थीम प्रदर्शित केलेली होती. त्याच्याबद्दल पॉईंट घ्या. 2025 साठी ची थीम काय आहे? स्वर्णिम भारत आणि विरासत आणि विकास म्हणजेच गोल्डन इंडिया, हेरिटेज आणि विकास ही थीम असून जी सांस्कृतिक वारसा आणि प्रगती या दोन्हींवर जोर देत असते. उत्तराखंडमध्ये होणाऱ्या आगामी 38व्या राष्ट्रीय खेळांमधील विविध स्पर्धा झांकीने दाखवलेल्या रविवारी 76व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त परेड ग्राउंडवर झालेल्या राज्यस्तरीय मुख्य कार्यक्रमात 38व्या राष्ट्रीय खेळांवर आधारित माहिती विभागाच्या झाकीने प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. कोणत्या? उत्तराखंड राज्यातील 38व्या खेळांवर झालेल्या आधारित त्याच्यावर प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 8. देशातील राज्यांच्या आर्थिक स्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी वित्तीय आरोग्य निर्देशांक 2025 मध्ये कोणी जाहीर केलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, नीती आयोग हा जाहीर करत असतो. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 9. कोणत्या देशात पहिले आंतरराष्ट्रीय पश्चिमा महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, नेपाळमध्ये देशात पहिला आंतरराष्ट्रीय पश्चिमा महोत्सव आयोजित केला जाणार आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 10. पीएम यंग अचिव्हर स्कॉलरशिप अवॉर्ड स्कीम म्हणजेच पीएम यशस्वीचे प्राथमिक लक्ष कोण आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, ओबीसी, ईबीसी आणि डीएनटी विद्यार्थी. समोरचा आहे त्याच्याबद्दल पॉईंट. पीएम यशस्वी योजनेअंतर्गत मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्तीसाठी एकूण 32.44 कोटी रुपये आणि मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी 387.24 कोटी
इतके वाटप करण्यात आलेलं असून इतर मागासवर्गीय म्हणजेच ओबीसी या आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग म्हणजेच ईबीसी आणि भटक्या जमाती म्हणजेच डीएनटी इयत्ता 9वी ते 12वी समष्ट विद्यार्थ्यांना हे उद्देशून यात उच्चस्तरीय शिक्षणासाठी शिष्यवृत्तीची ऑफर करून दिलेली आली असून ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची सुद्धा याच्यामध्ये सोय करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये समोरचा पॉईंट आहे पात्रतेसाठी आर्थिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असणं गरजेचं आहे. उच्च श्रेणीच्या शाळेमध्ये शिकणे आणि संबंधित राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशात कायमस्वरूपी निवास असणे ह्याच्यासाठी आवश्यक आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 11. देशातील पहिला मध महोत्सव 2024 कुठे साजरा करण्यात आलेला होता? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. मुंबईमध्ये देशातील पहिला मध महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 12. रामसर कन्व्हेन्शन अंतर्गत मान्यताप्राप्त पाणथळ शहरांच्या यादीत अलीकडेच कोणते 2 भारतीय शहरं सामील झालेली आहेत? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. इंदूर आणि उदयपूर या 2 शहरांचा याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. त्याच्याबद्दल पॉईंट आहेत. इंदूर मध्य प्रदेश आणि उदयपूर ही राजस्थानमधील ही रामस्थळ कन्व्हेन्शन अंतर्गत पाणथळ शहरे म्हणून मान्यताप्राप्त पहिली भारतीय शहरे ठरलेली आहेत. ते समोरचं आहे रामस्थळ अधिवेशन 172 सदस्य देशांचा समावेश असून जागतिक स्तरावर पाणथळ जागांचे संवर्धन आणि सुज्ञ वापराला हे प्रोत्साहन देत असतात. त्याच्यामध्ये मान्यता ही नैसर्गिक आणि मानवनिर्मित पाणथळ प्रदेशांचे महत्त्व आणि संवर्धन करणाऱ्या शहरांचा याच्यामध्ये समावेश केलेला असतो. नवीनतम फेरीने या 2 शहरांसह 31 शहरांना मान्यता दिलेल्या असून ज्यामध्ये जागतिक एकूण 74 वेटलँड शहरे आहेत. रामसर कराराअंतर्गत भारतामध्ये सध्या 85 आरक्षित पाणथळ जागा झालेल्या आहेत. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 13. नुकताच कप्पाट्टागुट्टा टेकड्यांवर दिसणारा पांढरा नाप असलेला कीट पक्षी हा कोणत्या देशात स्थानिक आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. भारतामध्ये हा पक्षी सापडतो. कोणता? कप्पाट्टागुट्टा. पांढरा नाप असलेला टीट पक्षी हा कुठं भारतामध्ये सापडतो. त्याच्या समोर पॉईंट आहेत. पांढऱ्या बुंद्याचे नुकतेच उत्तर कर्नाटकातील कप्पाट्टागुट्टा टेकड्यांमध्ये प्रथमच हा दस्तऐवजी करण्यात आलेला असून याला फायर टीट किंवा व्हाईट फिंगर्ड टीट असेही म्हटलं जातं. त्याचे वैज्ञानिक नाव हे मॅक्लोलोफस नचालिस हे असून गुजरात, हरियाणा, राजस्थान, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये लोकसंख्या असलेल्या हा पक्षी स्थानिक भारतात आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 14. कोणते शहर नुकतेच भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरणाचे म्हणजेच IWAI हे 6वे प्रादेशिक कार्यालय बनलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. वाराणसी हे शहर बनलेलं आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 15. क्लेरी 5 चे म्हणजेच NCRP इंटिग्रेशन सोल्युशन लागू करण्यासाठी पहिली भारतीय बँक कोणती ठरलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. पंजाब नॅशनल बँक ही पहिली बँक ठरलेली आहे. काय? क्लेरी 5 चे इंटिग्रेशन सोल्युशन लागू करणारी पहिली बँक कोणती? पंजाब नॅशनल बँक. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 16. कोणत्या राज्याने अंधांसाठी पुरुषांच्या राष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये नागेश ट्रॉफी जिंकलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. कर्नाटक राज्याने पहिली नागेश ट्रॉफी जिंकलेली आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 17. कोणत्या संघाने 42वे रणजी करंडक जिंकलेले आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. मुंबई संघाने 42वी रणजी करंडक स्पर्धा जिंकलेली आहे. कोणाला हरवून? तर विदर्भ या संघाला हरवून मुंबई संघ हा 42व्या वेळेस विजेता ठरलेला आहे. तर मित्रांनो, हे होते काही 29 जानेवारीचे महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून घेऊ शकतात.